मिरजेत 55 वर्ष स्थायिक असणाऱ्या पंजाबी नागरिकांनी दाखवलं मराठी भाषेचं प्रेम. मिरजेत गेली 55 वर्ष स्थायिक असणाऱ्या पंजाबी नागरिकांनी मिरजेत आपल्या मराठी भाषेचं प्रेम दाखवले. पंजाबी असूनसुद्धा आम्ही महाराष्ट्रात राहतो, त्यामुळे आम्हाला मराठीचा अभिमान असल्याचं यावेळेस त्यांनी सांगितलं. मिरजेत 1970 पासून आमच्या वडिलांपासून आम्ही स्थायिक झालेलो आहोत, त्यामुळे आम्ही घरीसुद्धा मराठीच बोलतो, बाहेरसुद्धा मराठीच बोलतो, त्यामुळे आम्हाला मराठी असल्याचा अभिमान आहे. तर मिरज येथील लक्ष्मी मार्केटमध्ये दलजीत सिंग रामगडिया यांनी मी महाराष्ट्रात राहणारा पंजाबी, मी मराठीचंच बोलतो अशा आशयाचं बोर्ड घेऊन मिरज मार्केटमध्ये सगळ्यांना संदेश दिला आणि महाराष्ट्राबद्दलचे आणि मराठी भाषेबद्दलचे प्रेम सरकारला देखील दाखवून दिले. त्यामुळे दलजीत सिंग रामभाटिया या पंजाबी नागरिकांचा मिरजकरांनी भरभरून कौतुक केलं आहे. माझे वडील 1952ला मुंबईला आले आणि मिरजेत 1970 पासून आम्ही मिरजेत स्थायिक आहे. पूर्वी आमचा MIDC जवळ सळी कारखाना होता, त्यामुळे आमची कर्मभूमी मिरज असल्यामुळं आम्ही घरात सुद्धा मराठी बोलतो आणि जनरल मार्केटला जी असते तिथं पण आम्ही मराठीच बोलतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राहिल्यामुळं आमची मातृभाषा ही मराठी झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.